बऱ्याच दिवसांनी तिला मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. इतके पाणी की महापूर. त्या पाणलोटात पूल वाहून गेला होता. किती वर्षे झाली असतील. तिनं कधी पूल ओलांडलाच नव्हता. पूल ओलांडायची गरज नव्हती. तिची जीवाभावाची मैत्रीण ती कायम तिच्याबरोबर असायची. शाळेत, कॉलेजात मनसोक्त गप्पा. लोक म्हणायचे, हिला वेड लागले, स्वतःशी बडबडच असते. गप्पांचा विषय एकच, कविता, क्वचित कथा. तिनंच तिला ती डायरी वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती. आता लिही कविता या डायरीत. अगदी मनसोक्त लिही. तुझ्यामधील लेखकरूपी पक्ष्याला घेऊ दे साहित्य गगनामध्ये. भरारी, मुक्त कर त्याला पिंजऱ्यातून. अशी ती वेड्यासारखी लिहित सुटली. मैत्रिणीला कथा ऐकवत राहिली. तू या कवितेचा संग्रह प्रसिद्ध कर ना. नाही ग बाई, ह्या फक्त तुझ्या माझ्यासाठी. आणि मग तो भेटला. ती हरकून गेली. त्याच्या सहवासात तिने स्वतःला झोकून दिले अनोख्या परीकथेत. स्वतःला हरवून बसली. तिची मैत्रीण कधी सोडून गेली समजलंच नाही. पुलाच्या पल्याड. मग लग्न झाले. त्याच्याशीच. त्याच्याशिवाय जगणं अशक्य होते. तेव्हा मुलगा झाला. अशी ती गुरफटत गेली. गुरफटण्याचे दिवसही सरले. मुलगा नोकरीला लागला. नवरा मोठा ऑफिसर झाला होता. आता ती निखळ एकटी झाली होती. काहीतरी हरवले होते. काय हरवले होते ते समजल्याशिवाय शोधणार कसं? कुठल्या कप्प्यात दडून बसलं होतं. आणि आता तिची मैत्रीण परत आली होती. अस्तित्वात नसलेला पूल ओलांडून. ओळखलंस का मला? ही तुझी डायरी बघ. हीच शोधात होतीस ना? आठवलं का काही? आधी ओळखलंस का नाही पण? त्या कवितेच्या वहीने आठवण करून दिली. हरवले होते ते गवसले.